लूजर सी, मराठा वॉरियर्स वर्सेस शिव 11. आता होणारा सामना मराठा वॉरियर्स वर्सेस शिव 11. उमेश पाटील नॉन स्ट्रायकर एंडला. रिव्ह्यू वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय शिव 11. एकच डॉट बॉल आहे, डॉट बॉल. स्वप्नील सरतापे शिव 11चे कप्तान एक रिव्ह्यू यांनी घालवलाय. तर आता सामन्याला सुरुवात काही विलंब न करता चालू करा. बॉलर करण भुजबळ, चांगला असं समालोचन पूर्ण दिवसाभरात. KSSL कमिटी आभारी. तुम्ही सगळ्यांना लेपर आहेत, परत भेटू नका कधी. दोन्ही बॉल डॉट झाले ना पहिले. 3 चेंडू 4 धावा. सुंदर फटका स्वप्नील सरतापे, ब्रँडेड फटका, चौकार. चार चेंडू 8 धावा. स्वप्नील सरतापे मागच्या सामन्यातही चांगल्या फॉर्म मध्ये दिसले, चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. चला सामना चालू करायचा आहे. आपल्याला अजून 3 मॅचेस खेळवायचे आहेत. सगळ्या टीमला विनंती असेल सहकार्य करा. पुढील चेंडू स्वप्नील सरतापेसाठी. वाईट बॉल. अवांतर धाव. चार चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा फटका स्वप्नील सरतापे, ब्रँडेड फटका. स्वप्नील सरतापे हे सुद्धा KSSL कमिटी चे
प्रमुख सदस्य काल दिवसभर मेहनत करून रात्रभर मेहनत करून टुर्नामेंट ऑर्गनाइज करत आहेत. त्यात सुद्धा आपल्या टीमसाठी सुंदर फलंदाजी करत आहेत. स्वप्नील सरतापे उर्फ नाट्या, वंडर बॉय. पाच चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचं पहिले षटक, शेवटचा चेंडू करण भुजबळ आणि स्वप्नील सरतापे. फटका फसलाय. निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 13. बॉलिंग मार्कवर अक्षय सुर्वे, अनुभवी गोलंदाज. टेनिस क्रिकेट लहानपणापासून तेवढाच आवडीने खेळणारे चांगले अक्षय सुर्वे. एक ओव्हर 13 रन झालेत. बॅटिंग मार्कवर उमेश पाटील. पहिला चेंडू अक्षय सुर्वेचा उमेश पाटील साठी. सुंदर असा फटका, उमेश पाटील ब्रँडेड फटका, चौकार. KSSL चौकार. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय उमेश पाटील यांनी अक्षय सुर्वेच्या गोलंदाजीवर. दुसरा चेंडू उमेश पाटील यांच्यासाठी, अक्षय सुर्वे. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, पण जरा फटका फसलाय. गणेश हेगडे बॉल खाली, परंतु झेल नाही घेऊ शकले. 2 धावा कंप्लीट करतील उमेश पाटील आणि स्वप्नील सरतापे आपल्या संघासाठी. पुढील चेंडू उमेश पाटील चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी अक्षय सुर्वे याला नक्कीच कुठेतरी आता चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. आणि बोलताच एक निर्धाव चेंडू. अनुभवी प्लेयर आहेत, धावा रोखू शकतात, विकेट काढू शकतात. गेमची अंडरस्टँडिंग खूप आहे. त्यात मराठा वॉरियर्सचे कप्तान ओनर चेतन भोसले, चांगली कीपिंग पाहायला भेटेल त्यांच्याकडून. पुढील चेंडू अक्षय सुर्वे, सुंदर असा चेंडू, फटका फसलाय. 1 धाव. चार चेंडू 20 धावा. 2 चेंडू शिल्लक. बॅटिंग मार्कवर स्वप्नील सरतापे चांगल्याच फॉर्म मध्ये दिसत आहेत. मागच्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी केली, आता देखील तोच फॉर्म कंटिन्यू करावा लागेल. लुजर मॅच आहे ही. मॅच जो हारेल तो स्पर्धेतून बाद होईल. अटीतटीचा सामना आहे, करोया मरोचा सामना आहे. दोन्ही संघाला मेहनत घ्यावी लागेल. अक्षय सुर्वे पुढील चेंडू घेऊन स्वप्नील सरतापे
पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू चौकार खाऊन सुद्धा अक्षय सूर्यने खूप चांगला कमबॅक केले. 1 रन. 5 चेंडू 21 धावा. पॉवर प्ले चा दुसरा ओव्हर आणि त्याचा शेवटचा चेंडू. 21 धावा. धाव फलकावर पुढील चेंडू अक्षय सुर्वे, उमेश पाटील यांच्यासाठी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा बॉल. एकच धाव. सुंदर अशी बॉलिंग. चांगला कमबॅक केला अक्षय सुर्वे यांनी पहिल्या चेंडूवर चौकार खाऊन देखील. 9 धावा खर्च केलेत. संघाची धावसंख्या पोहोचते 22. शिव 11. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 22 रनांवर. पुढील ओव्हर. बॉलिंग मार्कवर आलेत सय्यद. चला सामना चालू करायचा आहे. बॉलिंग एंडला बॉलिंग मार्कवर आहेत सय्यद. बॅटिंग मार्कवर उमेश पाटील आणि स्वप्नील सरतापे. सलामीची जोडी. झेल सुटलाय. करण भुजबळच्या हातून झेल सुटलाय. उमेश पाटील यांना एक जीवदान मिळाले. तेवीस झालं. सलामीची जोडी अजून क्रीजवर आहे. स्कोर धावसंख्या झाले 23. एक चेंडू 23 धावा. चेंडू स्वप्नील सरतापे चांगला खेळून काढलाय. फिल्डिंगवर तिकडे संघर्ष गोडबोले. चांगला थ्रो दिलाय. 2 धावा कंप्लीट करतील स्वप्नील सरतापे आणि उमेश पाटील यांची सलामीची जोडी अजून क्रीजवर आहे. नक्कीच सामना जिंकण्यासाठी त्यांना चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. कारण की आपण बघितले पहिल्या सामन्यात ओपनिंग मॅचला मराठा वॉरियर्सच्या संघाने 64 धावसंख्या केली होती. बॅटिंग नक्कीच फलंदाजी खूप चांगलीच आहे त्यांची. पुढील चेंडू स्वप्नील सरतापेसाठी. सय्यद यांचा वाईट चेंडू. अवांतर धाव. पुढील चेंडू स्वप्नील सरतापेसाठी. सुंदर असा फटका. चौकार. सुंदर अशी फलंदाजी स्वप्नील सरतापे करत असताना आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली 30. पुढील चेंडू स्वप्नील सरतापे आणि फटका फसलाय आणि झेलबाद. स्वप्नील सरतापे झेलबाद. चांगली फलंदाजी करत असताना एक फटका फसला आणि सय्यद यांचा कमबॅक.
चांगला झेल पकडलाय. स्वप्नील सरताप यांना बाद केलेत, तंबूत परतवलाय. सुंदर अशी खेळी करून स्वप्नील सरतापे डगआउटला जाताना. पुढील फलंदाज संकेत सरनोबत उर्फ टॉम. चार चेंडू 30 धावा. अजूनही ओव्हरमधली 2 चेंडू शिल्लक आहेत टॉमसाठी. सय्यद आणि पुन्हा टॉम चांगला फटका खेळत असताना फसले. झेलबाज. चांगला फटका होता. गॅप मध्ये चेंडू मारायच्या नादात अक्षय सुर्वे यांच्या हातात चेंडू मारलाय टॉमने. आणि अक्षय सुर्वे असे झेल सोडत नाही. अक्षय सुर्वे खूप चपळ असे क्षेत्ररक्षक आहे अक्षय सुर्वे. पुढील फलंदाज आमचे खेल बिंदाचे मानकरी नंदकिशोर गोटनकर उर्फ नंदू. हॅट्रिक बॉल सय्यद यांच्यासाठी. हॅट्रिक बॉल. बघूया नंदू हॅट्रिक बॉलचा सामना कशा रीतीने करेल. 5 चेंडू शेवटचा चेंडू. हॅट्रिक. पाच चेंडू 30 धावा. त्याला सामना चालू करायचा. शेवटचा चेंडू. हॅट्रिक बॉल. सय्यद नंदकिशोर गोटनकर. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल. हल्ला चढवलाय नंदकिशोर गोटनकर. संघर्ष. बॉल खाली आणि विकेट. झेल बाद. हॅट्रिक. KSSL 2026 सीझन 8 ची पहिली हॅट्रिक सय्यद यांनी घेतली आहे. खूप चांगली गोलंदाजी. 30 धावा. 3 ओव्हर 30 धावा. सय्यद आणि अवघे 7 धावा खर्च करून 8 धावा 8 धावा खर्च करून 3 विकेट घेतलेत. आणि तिने खूप इम्पॉर्टंट प्लेयर्स आउट केलेत शिविलवेनचे. नवीन फलंदाज वेदांत पवार. पूर्ण हार्ड हिटरची टीम शिविलवेन. तीस धावा झाले. 30 धावा. 3 ओव्हर 30 धावा. बॉलिंग मार्कवर अक्षय सुर्वे. शेवटचे 2 ओव्हर शिल्लक. धावसंख्या झाली आहे 30. शिविलवेनला नक्कीच धावसंख्या आपली चांगली मोठी करावी लागेल. आणि उमेश पाटील अजून क्रीजवर असताना आणि मोठा फटका. षटकार. KSSL 2026 हॅशटॅग खेल बिंदास चे मानकरी उमेश पाटील. उमेश पाटील नक्कीच अजून क्रीजवर आहेत. धावसंख्या अजूनही चांगली मोठी धावसंख्या होऊ शकते जोपर्यंत उमेश पाटील क्रीजवर आहेत. पुढील चेंडू. फटका फसलाय. फटका फसलाय परंतु सेफ लँडिंग. उमेश पाटील यांना दुसरं जीवनदान.
पुढील चेंडू वेदांत पवार. सुंदर असा फटका करण भुजबळ. 3 चेंडू 38 धावा. उमेश पाटील चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी पुढील चेंडू फेस करतील अक्षय सुर्वे यांचा. निर्धाव चेंडू. सुंदर असा चेंडू. चांगली बॅटल चालू आहे उमेश पाटील वर्सेस अक्षय सुर्वे. एकीकडे षटकार तर एकीकडे निर्धाव चेंडू. वाईट चेंडू. त्याला पुढील सामना लुझर बी वर्सेस लुझर डी. NJCC वर्सेस स्वामी 11. टॉस साठी यायचंय. पुढील चेंडू अक्षय सुर्वे यांचा उमेश पाटील यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली बॅटल होत असताना मैदानामध्ये अक्षय सुर्वे वर्सेस उमेश पाटील. लगातार 2 निर्धाव चेंडू अक्षय सुर्वे यांनी टाकलेत. उमेश पाटील नक्कीच विचार करत असतील की मोठा फटका खेळला पाहिजे, पण नाही. चतुर चालाक बॅट्समन उमेश पाटील. धाव संख्या झाली 40 पोटी. 4 धावा अजून करावा लागेल तुम्हाला 44 जवळ पोहोचायला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 40. 10-10च्या रन रेटने शिव 11 बॅटिंग करत आहे. उमेश पाटील सलामीचा फलंदाज अजूनही क्रीजवरती आहे. सलामीचा अजून एक फलंदाज जो बाद झालाय स्वप्नील सरतापे पाणी घेऊन येत आहे. बॉलर गणेश हेगडे. फोर्टी प्लस मधले एक नावाजलेलं नाव गणेश हेगडे उर्फ क्रिस गेल. आमचा क्रिस गेल फास्ट बॉलिंग टाकतो, स्पिन नाही टाकत. चला गणेश हेगडे बॉलिंग साठी तयार. उमेश पाटील स्वप्नील सरतापेचे कान मंत्र तिकडे घेऊन तयार. वाईट चेंडू. अवंतर धाव. करोया मोरोचा सामना. दोन्ही संघाला या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. मराठा वॉरियर्स वर्सेस शिव 11. वाईट बॉल. चांगला फटका स्वप्नील राजापकर. स्वप्नील राजापकर चित्यासारखे बॉलवर धावून आले आणि चांगली फेकी. तरी सुद्धा 2 धावा कंप्लीट केल्यात उमेश पाटील आणि वेदांत पवार. एक चेंडू 43 धावा शिव 11चे. पुढील चेंडू उमेश पाटील याच्यासाठी गणेश शेगडे. सुंदर असा फटका उमेश पाटील. षटकार. तर नक्कीच स्वप्नील सरताप यांनी कान मंत्र दिले असतील, जे मी नाही केलं तर तू कर. षटकार चौकार मारत राहा जेणेकरून धावसंख्या आपल्या टीमची वाढेल. काय मागतो बघ, काय मागतो बघ. बॉल मागतो, पुन्हा बॉल. सुंदर अशी फलंदाजी उमेश पाटील.
सलामीपासून बॅटिंग करत आहे. संघाची धावसंख्या झाली 49 आणि उमेश पाटील याची वैयक्तिक धावसंख्या आहे 25. खूप चांगली फलंदाजी करत असताना उमेश पाटील आपल्या संघासाठी हे खूप चांगले फेरबदल शिव 11 या संघाने या मॅच मध्ये केलेत. उमेश पाटील यांना सलामीला पाठवले बॅटिंगसाठी. पुढील चेंडू गणेश हेगडे आणि पुन्हा एकदा उमेश पाटील यांनी मारलेला षटकार. सुंदर अशी फलंदाजी, सुंदर अशी फटकेबाजी. नक्कीच फरक पडलाय. स्वप्नील सरताप यांनी जे कान मंत्र दिले फरक पडलाय. सुंदर अशी फटकेबाजी उमेश पाटील यांच्याकडून होत असताना संघाची धाव संख्या पोहोचते 55. अजूनही 3 चेंडू शिल्लक. आणि नक्कीच या तिन्ही चेंडूवरती उमेश पाटील मोठे फटकेबाजी करण्याच्या हेतूने उमेश पाटील आणि हे एक आगळी वेगळी अक्षय सुर्वे मैदानात असताना हे सगळं होणार. एक अटॅकिंग फिल्डिंग उमेश पाटील. वाईट चेंडू, अवांतर धाव. नक्कीच कुठेतरी बॉलर प्रेशर मध्ये. 2 षटकारानंतर उमेश पाटील गणेश हेगडे, उमेश पाटील पुन्हा एकदा सुंदर असा फटका. उमेश पाटील ब्रँडेड षटकार. सुंदर अशी फटकेबाजी करत असताना उमेश पाटील आपल्या संघासाठी लगातार 3 षटकार. चार चेंडू 62 धावा झालेत. 62. उमेश पाटील वैयक्तिक 37 धावांवर खेळताना शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया. निर्धाव चेंडू, बॉल फसला आणि उमेश पाटील सुद्धा फसला. शेवटचा चेंडू बघूया. उमेश पाटील मोठी फटकेबाजी करणार का? तर हो, करणार. आणि सुंदर असा फटका. पुन्हा एकदा षटकार. 68 धावा. 68 आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या शिव 11 आणि वैयक्तिक सर्वात मोठी धावसंख्या उमेश पाटील. याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर अशी फटकेबाजी. वैयक्तिक 43 धावा करत असताना उमेश पाटील आपल्या संघासाठी. सुंदर अशी फलंदाजी. उमेश पाटील नावाचं वादळ आलंय. मराठा वॉरियर्स संघाला सामना जिंकण्यासाठी 69 धावसंख्याचा पाठलाग करायचा. उमेश पाटील नावाचं वादळ मैदानात आलं.
चला तर सामना चालू करायचा आहे. NJCC वर्सेस स्वामी इलेव्हन. कृपया करून टॉस साठी यायचे प्लीज. चला सामना चालू करा. स्वामी इलेव्हन NJCC कृपया करून टॉस साठी यावे. स्वामी इलेव्हन ऋषी लोखंडे, सुमित एलेकर कृपया करून टॉस साठी यावे प्लीज. सुमित एलेकर टॉस साठी आलेत. NJCC चे कप्तान राहुल शिंदे कृपया करून टॉस साठी यावे. देवेल अँड भावेश. फ्लिप स्वॅप चे ओनर देवेल काटे अँड भावेश. फ्लिप स्वॅप. चला टॉस होतोय. चला बॅट्समन पाठवावे. मराठा वॉरियर्स. चला सामना चालू करायचा आहे. फलंदाज पाठवावे मराठा वॉरियर्स. मराठा वॉरियर्स देखील तेवढंच चांगले फलंदाज आहेत मराठा वॉरियर्स मध्ये. स्वप्नील राजापकर अष्टनायक संघाचे कप्तान उर्फ सोंड. मोठी जबाबदारी असेल यांच्यावर सुद्धा. चांगली खेळी करावी लागेल. यांच्या सोबतीला करण भुजबळ डावखोरा फलंदाज. त्याला देखील चांगली खेळी करावी लागेल. KSSL कमिटी प्रतीक पवार आमचे मित्र, जे चांगले मित्र प्रतीक पवार यांचे स्वागत करते. प्रतीक पवार यांना विनंती असेल यांनी स्टेजवर यावे. स्टेजवर विराजमान व्हावे. प्रतीक पवार ये ना. काय झालं? अर्धा घेऊ. अर्धा फोटो घेऊ. कमल मोर्या बॉलर. स्ट्राईकला करण आहे. नॉन स्ट्राईकला स्वप्नील. चला सामना चालू करायचा आहे. स्ट्राईक एंडवर करण भुजबळ डावखोरा फलंदाज. चांगली खेळी करावी लागेल. 59 धावाचं लक्ष्य. मोठी धावसंख्या. बॉलिंग एंडवर कमल मोर्या डावखोरे गोलंदाज. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. चला पहिला चेंडू. चेस इज ऑन आणि सुंदर असा फटका. करण भुजबळ चौकार. ज्या प्रकारे इनिंगची स्टार्ट केली पाहिजे त्याप्रमाणे करण भुजबळ यांनी स्टार्ट करून दिली आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार. मोठा फटका मारलाय. कमल मोर्या उत्कृष्ट गोलंदाज आहेत. त्यांच्यावर हल्ला चढवलाय करण भुजबळ. पुढील चेंडू. वाईट चेंडू. अवांतर धाव. धावसंख्या पोहोचते 5 रनांवर. 1 बॉल 5 रन्स. पुढील चेंडू करण भुजबळ साठी. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. करण भुजबळ
चेंडू जातोय चौकार. सहकार्य करा प्लीज. चुकीला माफी आहे, चालते, आपलीच केस असेल. कार्तिक पवार बॉलच्या पाठी पळत होते पण बॉल काय हातात आला नाही. चौकार. करण भुजबळ सुंदर अशी फलंदाजी करताना नक्कीच मला असं वाटतं आता स्वप्नील सरतापेला परत काहीतरी कानमंत्र द्यावे लागणार आहे. मित्रांनो प्लीज ग्राउंड खाली करा. पुढील चेंडू पुन्हा एकदा करण भुजबळ चांगली फलंदाजी करत असताना फटका फसलाय कुठेतरी. स्वप्नील सरतापे गच्चाळ क्षेत्ररक्षण. तिकडे जा पाठी जाते ते खेळतात. ग्राउंड मध्ये प्लीज लहान पोरं जी खेळत आहेत त्यांना विनंती असेल ग्राउंड खाली करावे. मित्रांनो प्लीज खाली करा ग्राउंड. पुढील चेंडू करण भुजबळ चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी कमल मोर्या याच्यावर हल्ला चढवत असताना झेलबाद. कमल मोर्याने कमबॅक केलाय, बाद केले करण भुजबळ यांना. मोठा फटका बसलाय. आणि आता फलंदाजीसाठी कोण येतोय? संघर्ष गोडबोले आहे दुसऱ्या टीमचा, खेळतोय दुसऱ्या टीम मध्ये. संघर्ष गोडबोले मराठा वॉरियर्स. ऑक्शन मध्ये मराठा वॉरियर्सने खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगले पॉइंट्स त्याच्यावर खर्च केलेत जेणेकरून तो आपल्या टीम मध्ये यावा, चांगली फलंदाजी करावी. आणि पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली सुद्धा. चार चेंडू 11 धावा. धावसंख्येत 11 झाले. 11. चला पुढील चेंडू. संघर्ष आणि कमल एकाच परिसरामधील एकाच टीम मधले प्लेयर. रिव्हर्सचा फटका फसलाय. 22च्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या वाढली 12. शेवटचा चेंडू. चांगलं कमबॅक केलंय कमल मोर्याने. करण भुजबळ खूप चांगली फलंदाजी करत होते, चांगला हल्ला चढवला होता कमल मोर्यावर, पण त्याला बाद करून खूप चांगलं कमबॅक कमल मोर्या यांचं. शेवटचा चेंडू स्ट्राईकवर स्वप्नील राजापकर. सुंदर असा फटका स्वप्नील राजापकर, ब्रँडेड शॉट, चौकार. प्रेक्षक मधून आवाज येतात आहे, लहान मुलांनी बाहेर जावे प्लीज. तर नक्की कोणता लहान मुलगा? नाही स्वप्नील राजापकर. लहान पोरांना विनंती असेल प्लीज ग्राउंड मध्ये नका खेळू, प्लीज बाहेर जावे. मित्रांनो तुम्हाला विनंती असेल प्लीज ग्राउंड मध्ये खेळू नका. सायकल जमा करण्यात येत. सायकल डायरेक्ट जमा. मॅन ऑफ द सिरीज. कमिटी जरा बघा प्लीज, तिकडे जावा. त्या लहान पोरांना प्रेमाने चेतावणी द्या प्लीज. कमिटीचे कोर मेंबर आनंद गोपाल, आनंद अली मुत्तू गोपाल जात आहेत तिकडे. म्हणजे काय आता पोरं गेली बाहेर. बॉलर
कार्तिक पवार. सुंदर असा चेंडू, एक धाव. एक चेंडू 17 धावा. कार्तिक पवार, ब्रँड इज ब्रँड. पुन्हा एकदा स्वप्नील राजापकर, काय फटका खेळलाय. 3 धावा पूर्ण करतील. चपळ आहेत स्वप्नील राजापकर, खूप चपळ आहेत. लहान मुलांना विनंती असेल, कृपया करून ग्राउंड खाली करा. स्टंप काढा तिकडून. नाही तर इथे कमिटीमध्ये घेऊन या स्टंप, चालेल. बाहेर खेळा प्लीज. पुढील चेंडू कार्तिक पवार, संघर्ष स्ट्राईकवर. सुंदर असा फटका, संघर्ष गोडबोले. फटका फसलाय, संघर्ष पण फसलाय. इथे पण येऊन फसलाय, तिकडे पण येऊन फसलाय. बाद, झेल बाद. उमेश पाटील, सुंदर झेल पकडताना. पुढील फलंदाज सर्कल मधील वादळ, जे आता ठाण्याला शिफ्ट झालंय पण आहे तरी सर्कल मधील, चेतन भोसले, मराठा वॉरियर्सचे सर्वे सर्वा. सुंदर गोलंदाजी करताना कार्तिक पवार. नावाजलेलं गावाजलेलं कार्तिक पवार चं व्यक्तिमत्व. प्रेमाने खूप नाव आहेत कार्तिक पवारला. टक्या, रबाडा, मुस्तफिजूर. आमचे लाडके बंधू कार्तिक पवार आणि सलग 3 चेंडू 3 विकेट घेतल्यास 501 नंदू बचाडे कडून आणि 501 चं पारितोषिक. पुढील चेंडू चेतन भोसले, सुंदर असा चेंडू, फटका फसलाय. वेदांत पवार आणि सुंदर असा झेल बाद. चेतन भोसले एक मोठा फटका मारताना फसलेत. सुंदर असा झेल. वेदांत पवार, कार्तिक पवार 2 चेंडू 2 विकेट. कार्तिक पवार हॅट्रिक बॉल, हॅट्रिक घेतलास. नंदू बचाटे च्याकडून 501 पारितोषिक जाहीर झाले. नवीन फलंदाज विजय. चला, मॅच रंगली आहे चांगली. हॅट्रिक बॉल कार्तिक पवार, स्ट्राईकवर विजय. चांगले फलंदाज आहेत विजय. हॅट्रिक बॉल, सुंदर असा फटका. हॅट्रिक बॉल चौकार मध्ये कन्वर्ट केलाय विजय. चांगली फलंदाजी.
फिट बनवतात, स्वतः तेवढेच फिट आहेत. सुंदर असा प्रयत्न. धावसंख्या पोहोचली 25 वर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 25. विजयदान. चला करूया मोरोची मॅच आहे. धावसंख्या मोठी आहे. कमल. जबाबदारी हातात घेताना कमल मोर्या. महत्वाचा षटक असेल दोन्ही संघासाठी. डिसाइडिंग ओव्हर. स्ट्राईकवर विजय, नॉन स्ट्राईकवर स्वप्नील. कोराया मारोची मॅच. अटीतटीचा सामना. 25 धावा झाल्यात, अजून 44 धावा करायच्या आहेत. 44. सुंदर असा चेंडू. कमल मोर्या. एक धाव. धावसंख्या वाढेल 1. तो काय खाणार एवढं? मान काय झालं, मी देतो ना मान. हे फेफडा सगळं. चला पुढील चेंडू. कमल मोर्या. स्वप्नील राजापकर. सुंदर अशी गोलंदाजी कमल मोर्या. चांगली गोलंदाजी करत असताना कमल मोर्या आपल्या संघासाठी. वैयक्तिक दुसरं ओव्हर हातात आणा. दुसरं ओव्हर. पुढील चेंडू स्वप्नील. सुंदर असा फटका स्वप्नील राजापकर. वेदांत पवार चपळाईने फेकी करताना. नाही. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या झाली 28. 3 बॉल. सुंदर असा चेंडू. कमल मोर्या सुंदर अशी गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी नक्कीच स्वप्नील राजापकर आणि विजय यांना बांधून ठेवले. चार चेंडू, 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू स्वप्नील राजापकर. डॉट बॉल. शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका स्वप्नील राजापकर. उमेश पाटील. झेल निसटलाय. एक धाव. धावसंख्या झाली 29. 29.
चला 12 चेंडू, 40 धावा करायच्यात अजून. मराठा वॉरियर संघाला हा सामना जिंकण्यासाठी 40 धावा हवेत. 12 चेंडू 40 धावा. पुढील ओव्हर. स्वप्नील राजापकर फटका फसलाय आणि उमेश पाटील झेल. पुढील फलंदाज गणेश हेगडे. नंदकिशोर गोटणकर चांगली गोलंदाजी करत असताना एक विकेट घेतली आहे. स्वप्नील राजापकर चांगला फलंदाज आउट केलाय. पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू, फिरकी, डॉट बॉल. लहान पोरांना विनंती आहे, प्लीज बाहेर जावे. व्हाईट बॉल. सुंदर असा फटका विजय दादा, पण उमेश पाटील तिकडे आहेत. चांगला झेल घेतलाय, झेल बाद. अरे मग काय तिथे त्याला बोल काढ, अनलोड करा आणि निघ ना. नक्कीच कुठेतरी शिव 11 त्या संघाने आज सामना एका हाती वळवलाय. उमेश पाटील याची सुंदर खेळी, त्याच्यानंतर कमल मोर्या सुंदर गोलंदाजी, नंदकिशोर गोटणकर सुंदर गोलंदाजी. पुढील फलंदाज लल्ला, प्रदीप लोहेरा उर्फ लल्ला. पुढील चेंडू लल्लासाठी, पुन्हा एकदा बॉल. कार्तिक पवार, व्हाट अ कॅच, सुंदर झेल. कार्तिक पवार काय झेल घेतलाय. खेल विंदाचे मानकरी कार्तिक पवार. फलंदाजीसाठी आता मैदानात उतरलेत अक्षय सुर्वे. एका हाती मॅच पूर्ण वळू शकतात अक्षय सुर्वे आपल्या फलंदाजीने. एवढे चांगले फलंदाज आहेत. शेवटचा चेंडू, अक्षय सुर्वे ब्रँडेड फटका, षटकार. बोललो होतो अक्षय सुर्वे फलंदाजी करू शकतो, करू शकतो म्हणजे करू शकतो. धावसंख्या झाली 38. 38.
पुढील सामन्यासाठी तयार राहायचं आहे NJCC वर्सेस स्वामी 11. बॉलर नेम अब्दुल. बॉलिंग मार्कवर अब्दुल. शेवटचं षटक. सुंदर असा चेंडू गणेश हेगडे. गणेश हेगडे नक्कीच प्रयत्न करत असताना पण बॉल काही मिडल होत नाहीये. बॉल दुसरीकडेच मिडल झालाय. पुढील चेंडू अक्षय सुर्वे. विकेट. पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या नादात आपला विकेट गमावला अक्षय सुर्वे याने. तर नक्कीच कुठेतरी आता मॅचचा रिझल्ट सगळ्यांना माहित आहे की शिव 11 तर मोरे या मॅच मध्ये शिव 11 चांगला परफॉर्मन्स देताना उमेश पाटील याची चांगली फलंदाजी. कमल मोर्या. कमल मोर्या, नंदकिशोर गोटनकर, अब्दुल्ला. चला पुढील चेंडू नवीन फलंदाज शिवा. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॉल निसटला आणि एक धाव पूर्ण केली गणेश हेगडे. लहान पोरांना विनंती आहे प्लीज ग्राउंडच्या बाहेर जावे. सायकल सायकल डायरेक्ट जमा करण्यात येईल. मॅन ऑफ द सिरीज 2, 3, 4 जेवढे पण येतील सायकल सगळे मॅन ऑफ द सिरीजला देण्यात येईल. डॉट डॉट बॉल. पुढील चेंडू गणेश हेगडे. चांगला फटका पण तिकडे स्वप्नील सरतापे उभे आहेत. इझी, खूप इझी त्यांच्यासाठी हे. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि शेवटचा चेंडू. नक्कीचा सामना एका हाती शिव 11 या संघाने जिंकलाय असं म्हणण्यात काही हरकत नाही. हार्ड लक मराठा वॉरियर्स. चांगला संघ या स्पर्धेतून बाद होताना. विकेट शिवा. टॉम. आता टॉम आणि चेतन भोसले दोघं मराठा वॉरियर्सचे कुठे ना कुठेतरी कोनर आणि टॉम याच्या संघानेच मराठा वॉरियर्स संघाला स्पर्धेच्या बाहेर केलाय. अभिनंदन शिव 11 आणि हार्ड लक मराठा वॉरियर्स. चला पुढील सामना NJCC वर्सेस स्वामी. स्वामी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. मॅचला सुरुवात करा प्लीज.